तर नमस्कार मित्रांनो, मी कुणाल मगर आणि आपण पाहत आहात आपलं विश्वासू यूट्यूब चॅनल शेत शिवार. आजच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ खूप खास आहे, कारण आपण अशा व्यवसायाबद्दल बोलणार आहोत जे ग्रामीण भागात एक वरदानासारखंच आहे, जे म्हणजे शेळीपालन. शेळीपालन अनेक जण विचारतात की शेळीपालन व्यवसाय नेमका सुरू कसा करायचा आणि त्यात यशस्वी कसे व्हायचे. सगळ्यात आधी हे समजून घ्यायचं की शेळीपालन हा व्यवसाय करायला अत्यंत सोपा आहे आणि यासाठी खूप मोठ्या गुंतवणुकीची गरज नसते. पण हा व्यवसाय करताना काही गोष्टींचे योग्य नियोजन करणे खूप गरजेचे आहे. सुरुवातीला तुमच्या भागात ज्या शेळ्या चांगल्या वाढतात अशा जातीच्या निवड करा. तुम्ही उस्मानाबादी, संगमनेरी किंवा सिरोही यासारख्या जातींचा विचार करू शकता. शेड बांधताना खूप खर्च करण्याची गरज नाही. पत्रे, बांबू किंवा लाकडाचा वापर करून हवेशीर आणि कोरडी जागा तयार करा. शेळीच्या राहण्याची जागा स्वच्छ असेल तर आजारही कमी होतात आणि शेळ्यांची वाढ जोमाने वेगाने होते. आता प्रश्न येतो की म्हणजे खर्च कमी कसा करायचा? हा हा व्यवसायाला मोठा खर्च आणि खांद्यावर होतो. त्यामुळे शेळींना सकाळी आणि संध्याकाळी मोकळ्या रानात चरायला सोडा. यामुळे नैसर्गिक हिरवा चारा त्यांना मिळतो आणि तुमच्या खांद्यावर होणारा 50 ते 60% खर्च वाचतो. त्यासोबत स्वतःच्या शेळीतून चारा उपलब्ध करून किंवा हायड्रोनिक्स पद्धतीने कमी जागेत हिरवा चारा तयार करा. आरोग्य व्यवस्थापनामध्ये लसीकरण हा या व्यवसायाचा कणा आहे. जर तुम्ही वेळेवर लस्या, खुरजळीत किंवा इतर सांधींच्या रंगाचे लसीकरण केले तर होणारा मोठा खर्च वाचतो. शेळींच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी नियमितपणे त्यांचे निरीक्षण करा. आजारी शेळींच्या सुरुवातीला वेगळे केल्यास पूर्ण कळप सुरक्षित राहतो. आता बोलूया नफ्याबद्दल. शेळीपालनातून मिळणारा नफा हा त्याच्या व्यवसाय स्तंभावर अवलंबून असतो. जर तुम्ही 10 शेळ्या सुरुवातीला तयार केल्या तर वर्षभरात त्यांची संख्या दुप्पटीने वाढू शकते. बोकड्यांची विक्री करताना सण उत्सवाचे जसे की बकरी ईद किंवा इतर सण नियोजन करा. त्या काळात बोकड्यांना बाजारभाव चांगला मिळतो. केवळ मांसाचं नाही तर शेळीचे शेणही शेतीसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणून काम करते, ज्यामुळे तुम्हाला पिकांचा खर्चही कमी होतो. मित्रांनो, या व्यवसायाचा एक रात्रीची श्रीमंती करणारा नाही, तर संयम आणि कष्टाने वाढवणारा आहे. सुरुवातीला छोट्या गाठांपासून सुरुवात करा, अनुभव घ्या, मग हळूहळू संख्या वाढवा. जर तुम्ही एवढे जास्त लक्ष शेळीच्या आरोग्यावर संपवले, तेव्हा जास्त नफा तुम्हाला मिळेल. मला आशा आहे की माहिती तुम्हाला तुमच्या व्यवसायात सुरू करण्याची किंवा सुधारण्याची नक्कीच मदत मिळेल. तुम्हाला या विषयावर काही तांत्रिक प्रश्न असतील, जसे लसीकरण, औषधे किती घ्यायची किंवा चाऱ्याचे नियोजन कसे करायचे, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आपण या प्रत्येक विषयावर सविस्तर व्हिडिओ बनवू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ नक्कीच जास्तीत जास्त शेतकरी मित्रांजवळ शेअर करा आणि अशाच नवनवीन व्यावसायिक किंवा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या विश्वासू शेत शिवार या यूट्यूब चॅनलला नक्की एक सबस्क्राईब करा. धन्यवाद.